अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला दत्त जयंतीच्या वेळेस किंवा दत्त जन्मोत्सवाच्या वेळेस आपण कोणता अध्याय वाचायला पाहिजे, प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जन्मोत्सव साजरी करायला पाहिजे, त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। खूप जण कन्फ्युज मध्ये मग दत्त जन्मोत्सव आज करायचा का उद्या करायचा। मी म्हणतो की रोज जरी केला काही फरक पडत नाही आपल्याला। दत्त महाराजांचा जन्मोत्सव आज करा उद्या करा कधीही करा, काहीही प्रॉब्लेम नाही। उपवास कधी करायचा, आज पण करू शकता उद्या पण करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। खूप जणांचे मतांतर आहे, पण दत्त महाराजांचा जन्मोत्सव हा माझ्यासाठी पर्वणी किंवा सगळ्यांसाठी पर्वणी असते। प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जन्मोत्सव करायला पाहिजे। तुम्ही खूप जण मंदिरामध्ये जाणार, मठात जाणार, केंद्रात जाणार, सगळीकडे जा, पण आपल्या घरामध्ये पण दत्त महाराजांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असते। ती तुम्हाला दत्त जन्मोत्सव आज करायचा असेल तर आज करा, नाही तर उद्या करायचा असेल तर उद्या करा, कधीही करा, काही प्रॉब्लेम नाही। काय करायचं, दत्त जन्मोत्सव करायचे सगळ्यात पहिले आता दुपारी 12-19 ला करायचा का संध्याकाळी 6 वाजता करायचा, तर आम्ही संध्याकाळी 6 वाजता करत असतो। संध्याकाळी 6 वाजता कसं करायचं, आपल्या घरातील दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा, श्री सूक्त पुरुष सूक्त करायचं। संध्याकाळी 6 वाजता पाटावरती दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची, फोटो ठेवायचा आणि दत्त महाराजांचा जो गुरुचरित्रातील अध्याय 3 आहे तो अध्याय 3 प्रत्येकाने वाचावा। जे गुरुचरित्राचं पारायण करत असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण करत नसेल, कोणीही सगळ्यांनी गुरुचरित्रातला अध्याय 3 वाचावा आणि दत्त जन्मोत्सव साजरी करावा। आजचा उपास एकादशी सारखा असतो, तो उपास आज सुटत नाही, तो उपास उद्या सुटतो। तुम्ही आज दत्त जयंती साजरी करा किंवा उद्या दत्त जयंती जरी साजरी केली तुम्ही, तर उद्या पण सेम, उद्या पण दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, श्री सूक्त पुरुष सूक्त गुरुक्षेत्रातील अध्याय 3 वाचावा। दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने आपल्या घरी साजरी करावा, आपल्या घरी साजरी करायचा। घर पण आपलं शुद्ध व्हायला पाहिजे, नाही तुम्ही मंदिरामध्ये जाणार, इथं जाणार, तिथं जाणार आणि प्रसाद खाणार झालं, असं नाहीये। प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जन्मोत्सव साजरी करा। आज जमलं तर आज, नाही तर उद्या, कधीही करा, त्यात काही प्रॉब्लेम नाही। किंवा ज्यांना 2 दिवस करायचं असेल तरी 2 दिवस करा, काहीही प्रॉब्लेम नाही। दत्त जन्मोत्सवाच्या वेळेस तुम्ही आज कोणती सेवा करू शकता, आज संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते वाचू शकता। गुरुक्षेत्राचा 3रा अध्याय वाचून दत्त जन्मोत्सव करायचा। तिन्ही बाळक झाले असं झालं तेव्हा जय जयकार घ्यायचा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव साजरी करायचा। परत तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य फराळाचा नैवेद्य दाखवू शकता। आज ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे, ज्यांनी देहधारी गुरु केलेला आहे किंवा गुरुमंत्र घेतलेला आहे, त्यांनी उपास करायला पाहिजे। आज करा किंवा उद्या करा, काही प्रॉब्लेम नाही। कारण खूप जणांचं मतांतर आहे की मग आज नाही करायचा मग उद्या करायचा, असं काही नाहीये। दत्त जन्मोत्सव त्याचं कारण एकच आहे की गाणगापूरमध्ये रोहिणी नक्षत्रावर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येतो। रोहिणी नक्षत्र गाणगापूरमध्ये, आणि बाकी ठिकाणी सगळीकडे उद्या आहे, आणि दत्त मंदिरामध्ये आजच दत्त जन्मोत्सव आहे। तर माझं मत असं आहे की तुम्ही 2 दिवस नाही, मी म्हणतो रोज जरी दत्त जन्मोत्सव साजरी केला तर आपलं पाप आहे किंवा आपलं जे आहे आपण करू शकणार नाही दत्त महाराजांचं, एवढं लक्षात ठेवा। दत्त महाराजांची जी सेवा आहे ती सोपी नाहीये। दत्त महाराज रंक्याचा राजा आणि राजाचा रंक करण्याची ताकद आहे। तुम्ही म्हणणार की असं कसं काय, तुम्ही गुरुक्षेत्रामध्ये बघा, जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज एका साध्या व्यक्तीला वेद पंडित करता, साध्या व्यक्तीला, आणि त्या केल्यानंतर त्या पंडिताला गर्व होतो। महाराज काय टाकतात, त्याच्या डोक्यावर पाणी होता म्हणतात, पाणी ओतलं तर तो साधा मनुष्य होतो। म्हणून जो व्यक्ती महाराजांची सेवा करतो, महाराज त्याला रंकाचा राजा आणि राजाचा रंक करण्याची ताकद फक्त दत्त महाराज आहे। म्हणून तुम्ही या मतमतांतर मध्ये पडू नका। दत्त जन्मोत्सव तुम्ही आज करू शकता, उद्या करू शकता, मी 2 दिवस करणार आहे, आज पण करणार आहे मी आणि उद्या पण करणार आहे, काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। कारण की दत्त महाराजांची सेवा करायला आपल्याला भेटणं हेच आपलं पुण्य आहे। असं कोणी हे आयरे गेरे दत्त महाराजांची सेवा करू शकत नाही। त्याच्यामुळे
प्रत्येकाने दत्त जन्मोत्सव आहे तो आपल्या घरी साजरी करावा. गुरुक्षेत्रातील 3रा अध्याय वाचावा. महाराजांना फळाचा नैवेद्य दाखवायचा, बदाम असेल, फळ असेल ते दाखवायचं. दत्त महाराजांची पंचपदी घ्यायची. शांत हो श्री गुरु दत्ता, दत्त महाराजांचं गायन आहे ते पण करू शकता. आज आणि उद्या ज्यांच्या घरी जर दत्त महाराजांचं गायन असेल, कीर्तन असेल, मनन असेल, चिंतन असेल, स्वामी चरित्र असेल, परत संक्षिप्त गुरुचरित्र असेल, जो व्यक्ती करेल त्या घरामध्ये दत्त महाराज प्रत्यक्ष येत असतात. गायन करायचं, दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं, संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचायचं आणि त्याच्याने काय होतं, आपलं मन पवित्र होतं. मनामध्ये एक प्रकारची भावना येते आणि दत्त महाराजांची सेवा करताना आपण महाराज आहे ना आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवतात. जेव्हा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचता तर त्याच्यामध्ये नरसिंहवाडी असेल, गाणगापूर असेल, पिठापूर असेल, त्या ठिकाणी आपण जातो. मनाने काय होईना आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातो. म्हणून आज प्रत्येकाने संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा. गुरुचरित्राचा 3रा अध्याय वाचून प्रत्येकाने घरी, आपल्या घरी, प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जन्मोत्सव साजरी करावा. तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नसेल, फोटो ठेवा. फोटो नसेल तर महाराजांचा फोटो ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता ज्यांचं गुरुचरित्र पारायण मांडणी केली असेल तुम्ही समजा घरी, तिथंच तुम्ही जन्मोत्सव साजरी करू शकता. पण जन्मोत्सव साजरी करावा. संध्याकाळच्या 6 वाजता, तिन्ही सांजेच्या वेळेस 6 वाजता दत्त जन्मोत्सव साजरी करायचा. मग आरती करायची. आरती कोणती करायची? तुम्ही महाराजांची आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची. आरती केल्यानंतर सगळ्यांनी नामस्मरण करायचं. घरामध्ये नामस्मरण करा. दत्तांची आहे, दत्त नामोली घेऊ शकता, औदुंबर प्रदक्षिणा करू शकता. या सगळ्या सेवा आपण आज करायच्या आहे. गुरुचरित्राचा 3रा अध्याय न चुकता आज वाचायचा आहे. की तिन्ही बाळक झाले तिथपर्यंत वाचायचा, नंतर तो अध्याय पूर्ण वाचायचा. वाचन करताना आपण धूत वस्त्र घालून वाचन करावं आणि वाचन झाल्यानंतर आपण पोथी आहे तिथे ठेवून द्यायची. पोथी नंतर हलवायची नाही. प्रत्येकाने दत्त जन्मोत्सव आज आणि उद्या दोन्हीसाठी हा व्हिडिओ आहे. मी स्वतः आज पण दत्त जन्मोत्सव करणारे, उद्या पण करणारे, काही प्रॉब्लेम नाही. कारण की दत्त महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहे, काही प्रॉब्लेम नाही. आज जरी असेल तर आज पण आणि उद्या असेल तर उद्या पण. कारण की दत्त महाराजांनी सगळं काही दिलेलं आहे आपल्याला. आणि आपण काय म्हणायचं, आज नाही करायचं उद्या. उपास कधी करायचा? उपास जर तुम्ही आज करत असाल, ज्यांनी गुरुचरित्र पारायण 8 तारखेला सुरू केला असेल, 8 तारखेला ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल त्यांनी आज उपास करावा. उद्या पण करायचं. ज्यांनी गुरुचरित्र पारायण 9 तारखेला चालू केलं असेल त्यांनी उपास उद्या करावा आणि उद्या पण आहे ते सोमवारी करावं. आता ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं नाही त्यांनी उपास कधी करावा? आता ज्यांनी गुरुचरित्र पारायणच नाही केलं त्यांनी उपास आज पण करू शकता. आज उपास करायचा, उद्या उपास सोडायचा, किंवा उद्या उपास करायचा, सोमवारी उपास सोडायचा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मनातील गोष्टी विचार बंद करा आणि साधा आणि सोपं नामस्मरण जास्त करा. तुम्हाला 2 दिवस भेटले जन्मोत्सवाला, अजून काय पाहिजे? 2 दिवस भेटले ना जन्मोत्सवाला. या 2 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, गुरुचरित्राचा 53वा अध्याय असेल, गुरुचरित्र सारांश असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त वाचन करू शकता आणि जास्तीत जास्त सेवा दत्त महाराजांची करू शकता. या 2 दिवसामध्ये शनिवार आणि रविवार आले आहेत. या दिवसामध्ये ज्यांना शक्य नसलं 7 दिवसामध्ये त्यांनी आज संक्षिप्त गुरुचरित्राचे 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण करू शकता. एका संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायला कमीत कमी 30 मिनिटं लागतात. तर तुम्ही 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आज जास्तीत जास्त औदुंबराला प्रदक्षिणा मारू शकता. जास्तीत जास्त औदुंबराला प्रदक्षिणा मारायची आणि आपण आपली जी सेवा आहे 2 दिवसाची सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.